मला एक नक्की जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता दरांगेंना त्यांचा रोष बघितलात, त्यांना अंगावर घेतलं, त्यांनी आता तुम्हाला डोक्यावर घेतलंय. तर ह्या सगळ्या बदलामध्ये किंवा हे जे ट्रान्झिशन झालं थॉट्सचं, विचारांचं, समजून घेण्याचं, ह्याच्यामध्ये जरांगेंचं जे एक व्यक्तिमत्व आहे की ते तापट होतात, ते रागावतात, ते व्यक्त होतात. व्यक्त होताना कधी कधी काही शब्दही त्यांच्याकडून उच्चारले जातात आणि पुन्हा पुन्हा आंदोलनाला बसणं, ह्याच्यामुळे एक असा मेसेज जातो की तुम्ही आता उठलात, मान्य केलं, पुन्हा तुम्ही आंदोलनाला बसताय. तर याच्यावर कधी चर्चा झाली का तुमची त्यांची? बघा, मी तुम्हाला सांगतो, हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. ज्या वेळेला ते आंदोलना बसत होते त्यावेळेला देखील मी त्यांना म्हटलं, त्यांच्या मेडिकलच्या बाबतीतली देखील मी हिस्ट्री घेऊन गेलो होतो. कारण एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जात असताना आपण ज्याला भेटतो त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. त्यांची तब्येत खूपच खराब या 9 उपोषणामुळे झाली. 13-13, 14-14 दिवस बिन पाण्याचं उपोषण करणं आणि त्यांच्या तब्येतीची खूप परिस्थिती बिकट होत गेली होती. त्यामुळे मी त्यांना विनंती केली, जाहीरही केली, मीडियातूनही केली की दादा तुम्ही उपोषणाला बसू नका. पण ते त्यांच्या मतावरती ठाम होते की मी उपोषण करणार जोपर्यंत मी माझ्या लेकरांची, माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाही. प्रश्न जेन्युइन होते. आम्ही आम्ही त्याला कास्ट सर्टिफिकेट दिलं, त्याला 3 महिने आम्ही व्हॅलिडिटी देत नाही. त्याला जर व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्याला ॲडमिशन मिळत नाही. ॲडमिशन मिळालं नाही त्याचं शिक्षण होत नाही. शिक्षण होत नाही त्याची नोकरी होत नाही. नोकरी होत नाही त्याचं लग्न होत नाही. मग लग्न होत नाही, मग नोकरी मिळत नाही, मग कुटुंब रस्त्यावर येतं. हा काय वाईट प्रश्न आहे का? तर नाही आहे. एखादा मुलगा परीक्षेत पास होतो, त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणून तो फॉर्म भरतो आणि मग नंतर व्हॅलिडिटी मिळत नाही. मग खालचे अधिकारी, हे माजलेले जे अधिकारी आहेत, ज्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय विखे पाटलांनी कारवाई केली, हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देताना जो गोरखधंदा चालला होता तो आता बंद पाडला. तिथे प्रत्येक डिव्हिजनल कमिशनरला अधिकार दिले, त्याच्यामध्ये कॉल सेंटर लावली, त्याच्यामध्ये गावागावामध्ये दविंडी पेटवण्याचं काम केलं. 57 लाख मराठा नोंदणी गावागावामध्ये पाठवायला सुरू करणार आहोत. 1 महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायत ती नोंद पोचेल. ज्याला माहीत नाही मी कुणबी आहे किंवा कुणबी मराठा आहे किंवा मराठा कुणबी आहे त्याला ते कळेल आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना तयार होईल. आम्ही दादांना देखील म्हटलं, दादा तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, लिस्ट बघून या गावात, या घरात जाऊन सांगा आणि तिथे अडलं तर आम्हाला सांगा. काही लोकांचे तर 7-7, 8-8 महिने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही सह्या करत नाहीत कमिटी बनवल्यानंतर. मग तिथे काहीतरी आर्थिक व्यवहार करायचा. ज्या माणसाकडे खायला भाकर नाही तो तुम्हाला पैसे कुठून देईल? आणि मग त्याचं रागवणं चुकीचं आहे किंवा त्याचा समाजासाठी, हितासाठी तो भांडतो हे चुकीचं, हे मला मान्य नाही आणि हे देवेंद्र फडणवीस कधीच मान्य करू शकत नाही. आम्ही त्याच्यातही तोडगा काढला आहे. तोही तोडगा लवकरात लवकर निघाला तर मला वाटतं की जरांगे दादा मला परत जेवायला बोलवेल. पण कसं आहे की ते करणं महत्त्वाचं होतं. कारण त्या समाजात गरिबी आम्ही पण बघितली ना, मराठा समाजाचे आम्ही आहोत ना. मला आठवत आहे की तुमच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही तर पेपर सुद्धा टाकण्याचं काम किंवा ते मोठ्या प्रमाणावर त्या पेपरच्या ज्या गाड्या यायच्या मुंबईमध्ये वर्तमानपत्रांच्या, तिथं देखील म्हणजे